आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं ग्रामर बघणार आहोत। 80 मार्क्सचा जर पेपर असेल तर त्याच्यामध्ये ग्रामर कोणकोणत्या प्रकारचं विचारलं जातं हे बघणार आहोत। हा माझ्याकडे असणारा हाफ इयरलीचा पेपर आहे। सो चला बघूया की कशा प्रकारे ग्रामर असतं। आता याच्यामध्ये 6th स्टँडर्ड 7th 8th अशाच प्रकारचं ग्रामर तुम्हाला विचारलं जातं। तर बघूया, पहिला आहे खालील सूचनेनुसार उत्तरे लिहा आणि खालील दिलेल्या वाक्यातील नाम ओळखा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याच्यामधलं नाम ओळखायला सांगितलं आहे। सो नाम म्हणजेच काय तर नाउन। तारा चमचम चमकत आहे। सो ह्याच्यामधलं नाव काय आहे तर तारा। तारा चमकत आहे हे सांगितलं आहे। सो तारा काय येणार आहे आपलं नाम। निशा खूप सुंदर दिसते, तर ह्याच्यातलं नाव काय आहे तर निशा हे आपलं नाव असणार आहे। त्यानंतर ब आहे खालील दिलेल्या वाक्यातील सर्वनाम ओळखून लिहा। सर्वनाम म्हणजेच काय तर प्रोनाउन। प्रोनाउन कधी येतं जेव्हा नावाच्या जागी दुसरा एखादा वर्ड वापरला जातो, तो काय असतो आपला सर्वनाम। म्हणजेच नाउनच्या जागी दुसरा जो वर्ड वापरतात त्याला प्रोनाउन म्हणतात। आपण एकत्र बसून जेवण करू। आता हे आपण काय झालं तर सर्वनाम। जर इथं राम आपण एकत्र बसून जेवण करू म्हटलं असतं तर राम ते काय बनलं असतं नाउन। सो नावाच्या जागी हा जो वापरला आहे ना आपण, तू, तुम्ही, आम्ही, हे सगळे काय असतात तर आपली सर्वनाम असतात। तुम्ही उद्या सकाळी झेंडावंदनला हजर राहा, इथं जर नाव असतं म्हणजे जसं की श्याम उद्या सकाळी झेंडावंदनला हजर राहा। सो श्याम काय झालं असतं तर नाव। आता त्याच्या जागी तुम्ही म्हटलेलं आहे म्हणून हे काय आहे आपलं तर सर्वनाम। त्यानंतर आहे खालील दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखून लिहा। आता विशेषण ओळखायचंय। विशेषण म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये असा कोणता जो अट्रॅक्टिव्ह शब्द आहे। सो मसुरी सुंदर शहर आहे। आता मसुरी बद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कशात आलेली आहे तर सुंदर ह्या शब्दामध्ये। म्हणजे मसुरी शहर कसं आहे तर सुंदर आहे। सो हे काय आहे त्याला विशेषण म्हणजे त्याला दिलेली उपमा आहे। आश्रमात महान ऋषी राहत होते, म्हणजेच काय तर आश्रमात तर खूप सारे ऋषी होते पण तिथं असणारे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर ते खूप महान होते। त्यानंतर ड वाला आहे खालील दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखून लिहा। आता क्रियापद म्हणजेच काय तर एक असा वर्ड असतो ज्याने त्या वाक्याचा पूर्ण अर्थ लागतो। शक्यतो क्रियापद हे शेवटी असतं, कधी कधी ते मध्ये सुद्धा असू शकतं। आम्ही बाजारात पोहोचलो। आता हे पोहोचलो काय आहे, ह्या पोहोचलोमुळे ह्या वाक्याला अर्थ पूर्ण झालेला आहे। म्हणजेच काय तर ह्या पोहोचलो एका शब्दामुळे ह्या वाक्याचा अर्थ लागलेला आहे, म्हणून हे येणार आहे आपलं क्रियापद। मग आता मध्ये कसं येतं तर कधी कधी असं येणार आहे आम्ही पोहोचलो बाजारात। सो हे पोहोचलो जरी मध्ये आलं असेल तरी सुद्धा आपलं पोहोचलो हेच क्रियापद असणार आहे। त्यांनी हात जोडले। आता जोडले हे काय येणार आहे आपलं क्रियापद येणार आहे। त्यानंतर खाली आहे खालील दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिहा। आता काळ ओळखायला सांगितलेला आहे। पाऊस पडल्यावर जमिनीतून गवत उगवेल। उगवेल म्हटलं आहे, उगवलं म्हटलं असतं तर काय झालं असतं वर्तमान काळ झालं असतं। उगवलं होतं म्हटलं असतं तर आपला भूतकाळ झाला असता। उगवेल उगवेल की नाही माहिती नाही, त्यामुळे हे कशामध्ये येणार आहे तर भविष्यकाळ म्हणजेच काय तर फ्युचर टेन्समध्ये। त्यानंतर सेकंड नंबर आहे मुले बागेत खेळत आहेत। सो त्यांची जी क्रिया आहे खेळण्याची ती चालू आहे, त्यामुळे हे कशामध्ये येणार आहे वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये येणार आहे। त्यानंतर फोर्थ वाला बी आहे खालील दिलेल्या शब्दांची लिंग बदलून लिहा। आता लिंग बदलायचं म्हणजेच काय तर आपल्याला जेंडर चेंज करायचं आहे। तर मुलगा असेल तर काय होणार आहे मुलगी। माळीचं होणार आहे माळीन। माळी म्हणजे जो म्हणजे बागेचं जे काम करतो, फुलांना झाडांना बघण्याचं जो काम करतो त्याला माळी म्हणतात आणि त्याच्या पत्नीला माळीन म्हणतात। त्यानंतर आहे खालील दिलेल्या शब्दांचे वचन बदलून लिहा। वचन बदला म्हणजेच काय सिंग्युलर टू प्लुरल बनवायचं असतं। एक असेल तर काय बोलणार आहे आणि अनेक असतील तर त्याला काय म्हणणार। आता एक असेल तर गाय असणार आहे आणि खूप साऱ्या त्याचं काय होणार आहे तर गाय। आता वचन बदलण्यामध्ये खूप सिंपल असतं, कारण हे जे वर्ड विचारले जातात, हे जे शब्द असतात हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्याच घटना असतात किंवा आजूबाजूला आपण ते नेहमी वापरत असतो। सो ते शब्द असतात। तुम्हाला जर एखादा शब्द जसं की विचारलं गाय तर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये विचार, अच्छा एक असेल तर गाय, खूप सारे असतील तर त्याला आपण काय बोलतो तर गाई। ऑब्विसली हे लर्न करण्याची गरज नाही, समजून घेतलं तर तुम्ही आरामात वचन बदलाचे पूर्णच्या पूर्ण मार्क्स घेऊ शकता। वीट एक असेल तर वीट असणार आहे आणि खूप साऱ्या असतील तर विटा असणार आहेत। त्यानंतर खालील दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिहा। खालील दिलेल्या शब्दांचे जोड शब्द। आता जोड शब्द सांगायचे आहेत तर अंगतचं काय येणार आहे दुसरं अंगत पंगत, झाडे झुडपे। सो अशा प्रकारचे तुम्हाला जोड शब्द लिहायचे आहेत। त्यानंतर ब वाला आहे
खालील दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. आधी जन्मलेला म्हणजे जो मोठा मुलगा असतो त्याला काय म्हणतात? अग्रज. आणि जो नंतर म्हणजे लहान मुलगा असतो त्याला अनुज म्हणतात. थोडक्यात समाधान मानणारा म्हणजे ज्याला जास्तीची अपेक्षा नसते, थोडक्या गोष्टीसाठी मध्ये पण तो जो संतुष्ट असतो, म्हणजे त्याला फार काही हेच हवंय तेच हवंय असं नाही, खूप समाधानी असतो, त्याला काय म्हणतात तर अल्पसंतुष्ट. म्हणजे थोड्या गोष्टीमध्ये सुद्धा तो समाधान मानतो. अशा प्रकारे तुम्हाला हे व्याकरण कंप्लीट करायचं असतं. आणि खाली आहे विरामचिन्ह वापरून लिहा. सो विरामचिन्हाचं मोस्ट ऑफ तुमच्या लेसन मधूनच येतं, तर ते तुम्ही कंप्लीट करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा ठरेल. आणि ऑल द बेस्ट सर्वांना एक्झामसाठी. भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.